शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य निवडणूक आयोग एकमेव सन्माननीय TN शेषन अपवाद सोडले तर स्वतंत्र अस्तित्व असून सुद्धा सत्ताधारी राजकीय पक्षांची गुलामी करताना दिसत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटनाकारांनी अनुच्छेद क्रमांक 324 ते 329 या अनुच्छेदातून स्वतंत्र निवडणूक आयोगाची निर्मिती की स्वतंत्र न्याय यंत्रणेप्रमाणे करून ठेवलेले आहे की जेणेकरून लोकशाही टिकवून तिला प्रगल्भ करण्याची, आविष्कारित करण्याची घटनात्मक व नैतिक जबाबदारी ही सर्वात जास्त या मुख्य निवडणूक आयोगाची आहे। परंतु याच मुख्य निवडणूक आयोगाने घटनात्मक आणि नैतिक कर्तव्याला स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीला गहाण ठेवून तिलांजली देण्याचं काम याच मुख्य निवडणूक आयोगाने केलंय। माजी मुख्य निवडणूक आयुक्त TN शेषन हे त्यांच्या कार्यकाळात तत्कालीन सर्वच राजकीय पक्षांचा कर्दनकाळ ठरले होते। माजी पंतप्रधान PV नरसिंह राव यांच्या कार्यकाळात जेव्हा लोकसभेचा कार्यकाळ संपून निवडणुका घेण्याची वेळ आली तेव्हा याच सन्माननीय TN शेषन यांनी प्रधानमंत्री यांना सूचना केली की मतदान कार्डावर मतदाराचा फोटो छापा। त्यावर तत्कालीन प्रधानमंत्री यांनी सांगितले की आता वेळ अपुरा आहे, शिवाय यासाठी खर्च भरपूर येणार आहे, तेव्हा ते आता शक्य नाही। त्यावर TN शेषन विभागाने ठणकावून सांगितले की जोपर्यंत मतदान कार्डवर मतदाराचा फोटो येणार नाही तोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका होणार नाहीत। नाईलाजाने केंद्र सरकारला मुख्य निवडणूक आयोगाच्या संविधानिक अधिकारापुढे झुकावं लागलं आणि मतदाराचा फोटो मतदान कार्डावर आला तेव्हाच लोकसभेच्या निवडणुका झाल्या। ही संविधानाची शक्ती सन्माननीय TN शेषन यांनी तत्कालीन सर्वच राजकीय पक्षांना दाखवून दिली आहे। जेव्हा प्रणव मुखर्जी यांनी नरसिंहराव सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळातून मंत्रिपदाची शपथ घेतली होती, परंतु ते लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्य नव्हते, म्हणून त्यांना 6 महिन्याच्या आत कोणत्याही एका सभागृहाचं सदस्य होणं बंधनकारक होतं। म्हणून तत्कालीन प्रधानमंत्री माननीय PV नरसिंहराव सरकारनं TN शेषन सूचना केली की पश्चिम बंगालमधून राज्यसभा सीटची निवडणूक घ्या। तेव्हा TN शेषन यांनी स्पष्ट भूमिका घेतली की मुख्य निवडणूक आयोग संविधानिक अधिकारानं केंद्र सरकारचे गुलाम नाही, ते न्याय यंत्रणेप्रमाणे भारताच्या महानियंत्रकाप्रमाणे स्वतंत्र आहे। हे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय अधोरेखित करत नाही तोपर्यंत पश्चिम बंगालची राज्यसभा सदस्यांची एका जागेची निवडणूक होणार नाही। त्यामध्ये 6 महिन्याचा कार्यकाळ संपला आणि प्रणव मुखर्जी यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। तेव्हा तत्कालीन पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी पागल कुत्रा म्हणून हेटाळणी केली होती। अशी लोकशाहीसाठी व संविधानिक अधिकारातून सर्वसामान्य जनतेची बाजू घेऊन खंबीरपणे खडकाप्रमाणे ठाम उभे राहणारे सन्माननीय TN शेषन होते। असे म्हणतात की त्यांच्या कार्यकाळात सर्वच राजकीय पक्ष केवळ दोघांनाच घाबरत असत, एक ऊपर वाले को और TN शेषन को। ही होती संविधानाची शक्ती जी सन्माननीय TN शेषन यांनी अवघ्या देशाला घटनात्मक आणि नैतिक कर्तव्यानं दाखवून दिली होती। आणि आजचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा अंदाज घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करतात, त्यात ते विविध राजकीय पक्षांसोबत चर्चेसाठी बैठका घेतात। शेम शेम शेम। अनंत केरबाजी भवरे, संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर।